नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 2025 साठीची जाहिरात क्रमांक 112/2025 जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 साठीची जी आहे तर ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। आणि याच्यासाठी जे आहेत पदे जी आहेत ते 137 असणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायला सुरू होणार आहे 10 जून 2025 आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 30 जून 2025 आणि याच्यासाठी जे आहे ते परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक देण्यात आलेला आहे। वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे। पदसंख्या जी आहे ते 137 आहे। याच्यामध्ये राखीवसाठी जवान संवर्ग जे आहे, त्यानंतर लिपिक संवर्गासाठी 22 आहेत। अशी एकूण 137 पैकी 6 आहेत जे पदे असणार आहेत ते दिव्यांग उमेदवारासाठी राखीव असणार आहेत। त्यानंतर जे आहेत हे सगळे पदे जे आहेत ते ऑफिशियल वेबसाईट जे आहे त्याच्यामध्ये जाहिरात जी दिलेली आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर याच्यासाठी गृह विभागाच्या दिनस्तक्रिय व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लिपिक टंकलेखक म्हणजे लिपिक संवर्ग व जवान संवर्गातील खालील पदावरील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस पात्र असणार आहेत। लिपिक संवर्ग जे आहे लिपिक त्यानंतर वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, लेखापाल व टिप्पणी सहाय्यक या पदावर जे उमेदवार आहेत ते याच्यासाठी पात्र असणार आहेत। आणि जवान संवर्गामध्ये जवानी वाहन चालक, पेटी ऑफिसर आणि सहाय्यक दुय्यम निरीक्षक या पदावर जे असणार आहेत ते याच्यासाठी पात्र असणार आहेत। शैक्षणिक अर्थे सहसेवा जे आहेत अर्ज स्वीकारण्याचा दिनांक जे आहे 30 जून 2025 जे आहे तर ते शेवटचं असणार आहे। लिपिक संवर्गामध्ये किंवा जवान संवर्गामध्ये नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून खालीलप्रमाणे किमान नियमित सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे 3 वर्षे जे आहेत। त्यानंतर मान्यताप्राप्त जे आहेत महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची SSC 5 वर्षे नियमित सेवा आणि त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची SSC 7 वर्षे नियमित सेवा। शारीरिक अर्हता जी आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी पुरुष उमेदवारासाठी किमान 165 सेंटीमीटर आणि छाती जे आहे ते 79 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे। महिला उमेदवारासाठी 155 सेंटीमीटर अनवाणी पायानी आणि उमेदवार जे आहे वजन जे आहे ते 50 किलोग्राम असणं आवश्यक आहे महिला उमेदवाराचं। त्यानंतर जे आहे आरक्षणासंदर्भातले सर्वसाधारण तरतुदी जे आहेत ते देण्यात आले आहेत। दिव्यांग उमेदवार जे आहेत तर त्यांच्या संदर्भातल्या आरक्षणाच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत। हे संपूर्ण डिटेलमध्ये जे आहे तर ते देण्यात आले आहे। जाहिरात क्रमांक 2025 112 जे आहे ते 2025 साठीची प्रसिद्ध झालेले आहे। आणि याच्यासाठी परीक्षेचे टप्पे जे आहेत ते एकच असणार आहे। लेखी स्वरूपाचा परीक्षेचा टप्पा असणार आहे। परीक्षेचे स्वरूप जे आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे असणार आहे। प्रश्नपत्रिका जे आहे ते 2 असणार आहेत आणि एकूण गुण जे आहेत ते 200 असणार आहेत। त्यानंतर लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल। निवड प्रक्रिया जी आहे ती कशी प्रकारे केली जाणार आहे ते देण्यात आले। भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठीचं ऑप्टिंग आउट ऑप्शन जे आहे तर ते कशा प्रकारे दिलं जाणार आहे। शिफारस उमेदवारांना सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्या कशा असणार आहेत ते देण्यात आलेलं आहे। त्यानंतर परीक्षेकरिता अर्ज करण्याच्या पद्धती ज्या आहेत किंवा अर्ज सादर करण्याचे टप्पे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यानंतर डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत ते देण्यात आलेले। मग शैक्षणिक डॉक्युमेंटमध्ये जे आहेत SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता असणार आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता असणाऱ्या इत्यादीचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटकात असेल तर त्याचा पुरावा, त्यानंतर नॉन क्रिमिलियर गटात असेल तर त्याचा पुरावा आणि त्यानंतर पात्र व्यक्ती जे आहे ते दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याचा तुम्हाला डॉक्युमेंट द्यावं लागतील। SSC नावात बदल झाल्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि विभागाने प्रमाणित केलेल्या अनुभवाचे प्रमाणपत्र जाहिरातीसोबत विवरणपत्र 1 अशामध्ये देण्यात आलेले आहेत। प्रमाणपत्र पडताळणी जे आहे तर लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस पात्र ठरणाऱ्या उमेदवाराची प्रमाणपत्र पडताळणी संबंधित विभागाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या वेळेस त्या ठिकाणी व वेळेस येईल। त्यानंतर जे आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। त्याच्यासाठीच्या वेबसाईट देण्यात आल्या आहेत। परीक्षा शुल्क जे आहे ते मागासवर्गीयांसाठी 719 आहे। मागास, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ किंवा दिव्यांग असाल तर 449 असणार आहे। परीक्षा शुल्क जे आहे ते नॉन रिफंडेबल असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकता किंवा ऑफलाईन चलनाद्वारे तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकता। सर्वसाधारण ज्या सूचना आहेत ते देण्यात आलेल्या आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसंदर्भातली जी जाहिरात आहे ती पण आलेली आहे। त्याच्यासोबत ही MPSCची जाहिरात आहे तर ती आलेली आहे 9 जून 2025 रोजी। इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा। ह्याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। आणि जाहिरातीचा PDF जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्याच्यावर चेकआउट करायला विसरू नका। जाहिरात वाचल्यानंतरच तुम्ही अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे। त्याच्यासाठी जाहिरात व्यवस्थित वाचा आणि नंतरच याच्यासाठी अर्ज करा। धन्यवाद।